हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे डॉक्टर शीतल आणि आज खूपच एक बेसिक टॉपिकवर बोलायचं ठरवलं आहे. बिकॉज माझ्या आसपास मी खूप सारे पेशंट, खूप सारे फ्रेंड्स, खूप सारे रिलेटिव्स, तो मला हा प्रश्न नेहमी येतो. ते खूप कन्फ्यूज असतात. तर तो प्रश्न असा आहे की हाऊ टू डिटेक्ट प्रेग्नन्सी इन अर्ली वीक्स. म्हणजे अगदी पिरियड मिस झाल्यापासून तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज असता की अरे मी प्रेग्नंट आहे की नाही आहे, तर मी काय करू, कुठून स्टार्ट होऊ. हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. तर मी डिसाईड केलं की का नाही की छोटासा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवू की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला प्रेग्नन्सी आहे की नाही, तुम्ही कसं डिटेक्ट करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले असं आहे की दोन कंडिशन असतात. एक तर तुमचा पिरियड रेग्युलर आहे की पिरियड रेग्युलर नाही आहे. तर तुमचा पिरियड इरेग्युलर आहे तर पहिले डिटेक्ट करा की तुम्हाला पिरियड इरेग्युलर का येतोय. तुम्हाला कोणती पॅथॉलॉजी आहे का, जसे की पीसीओडी आहे किंवा हॉर्मोनल चेंजेस आहेत किंवा थायरॉइड आहे, असे खूप सारे मेटाबॉलिक किंवा असं काही हॉर्मोनल जे आपले डिसऑर्डर्स असतात तुम्हाला आहेत की तरी डिटेक्ट करा. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे, असं नाहीये की ह्या कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही, डेफिनेटली राहते आणि अगदी फक्त 1-2% कमी जास्त व्हायची शक्यता असते. प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं हॅम्पर करतात, पण असं काही नाही की तुम्ही प्रेग्नंट नाही होऊ शकत. ठीक आहे. सेकंड आहे यू हॅव नाईस रेग्युलर सायकल, नॉर्मल सायकल आहे तुमची आणि तुम्ही जेव्हा आता मॅरिड आहात, यू हॅव गुड लाईफ ऑफ द रिप्रोडक्टिव्ह लाईफ तुमची खूप चांगली आहे आणि खूप तुमचं सगळे सायकल वगैरे व्यवस्थित आहेत आणि तुम्ही पिरियड मिस केला. ठीक आहे. आता दोन आहे, तुम्ही यू वॉन्टेड ऑर नॉट वॉन्टेड, तुम्हाला हवं आहे किंवा नाही हवं, ती गोष्ट वेगळी राहिली. आता तुम्ही पिरियड मिस केला आणि तुम्हाला डाऊट आहे की प्रेग्नंट आहे की नाही. तर काय होतं की आपण नेटवर सर्च करायला सुरुवात करतो. अरे मला हे सिम्पटम्स आहेत, तर जे नसतात सिम्पटम तुम्ही तुम्हाला वाटत अरे हा मला नॉशिया होत आहे, मला वॉमिटिंग होत आहे, मला कसतरी होत आहे, हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला साठ होतात विचार करूनच. तुम्ही खूप कन्फ्यूज होता आणि मग गुगल सर्च करता आणि गुगलवर अगदी काही वेगळे प्रकारचे तुम्ही काही गोष्टी वाचता आणि मग तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटता आणि डॉक्टर ते अजून कन्फ्यूज होतं मी ते काय सांगते काय नाही. तर सगळ्यात बेसिक, तुम्ही पिरियड मिस केला तर तुम्ही मेडिकलमध्ये जा आणि सगळ्यात पहिली जी टेस्ट असते ती असते यूपीटी. ठीक आहे. यूपीटी म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. आता युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये पण खूप साऱ्या लोकांना डाऊट असतात, अरे आता मी आत्ताच जस्ट पिरियड, कालच माझा पिरियड मिस झालाय, माझा म्हणजे आधी एकदम व्यवस्थित होता, 3 days आधी येत होता किंवा 2 days आधी येत होता किंवा त्याच दिवशी येत होता, पण तरी पण डाऊट असतं ना की अरे आता मी कालच पिरियड मिस केलं, मी आज कसं यूपीटी करू आणि कसं मी करू, हे खूप लवकर होऊन जाईल. नाही, असं काही नसतं. तुम्ही पिरियड यायच्या आधी 2 दिवस तुम्ही प्रेग्नंट असाल आणि टेस्ट केलं तुमची पॉझिटिव्ह येऊ शकते. तर हे डोक्यातून काढून घ्या की अरे मी 10 दिवस थांबू का, 5 दिवस थांबू का. यू कॅन वेट. असं नाही आहे की तुम्हाला करायचंच आहे ऑन युअर ओन रिस्क, किंवा तुम्हाला जर काय रिलॅक्स असाल की हा बाबा मला काही टेन्शन नाही आहे, यू कॅन वेट फॉर 10 days 15 days, हा तुमचा कॉल असतो. पण तुम्ही आता कन्फ्यूज आहात तुम्हाला काय करायचं, तर यू शुड गो फॉर अ यूपीटी. आता यूपीटी तुम्हाला कधी करायची आहे, तर आधी असं होतं की खूप लोक विचारायचे की आधी असं होतं की मला अगदी अर्ली मॉर्निंगची युरिन घेऊन टेस्ट करायची की हां यू कॅन गो फॉर दॅट. आणि आता असं आहे की तुम्ही कधी पण तुमच्या किट घेऊन तुम्ही टेस्ट करता, रॅन्डम म्हणजे ब्लड शुगर आपण जसं करतो तसं तुम्ही रॅन्डम कधी कोणती युरिन घेऊन तुम्ही टेस्ट करून बघू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही आहे. ठीक आहे. तर हे फर्स्ट झालं यूपीटी. तुम्ही 2 स्ट्रीप घ्या मेडिकलमधून, ते 70 रुपीजला काहीतरी किट मिळतात आणि खूप सारे ब्रँड आहेत तर त्याप्रमाणे नावं चेंज असतात. किंवा तुम्हाला वाटत असेल की घरी नाही करायचं, डॉक्टरकडे जायचं, तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करू, सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. जी तुम्ही रॅन्डम कराल ती, आणि समजा ती निगेटिव्ह आली, ती पॉझिटिव्ह होते हां युअर प्रेग्नंट, हे कन्फर्म झालं, तर निगेटिव्ह आली तर तुम्हाला डाऊट असेल तर एक काम करा, तुम्ही सेकंड डेला अर्ली मॉर्निंग करून तुम्ही ती टेस्ट करा आणि ती बघा. ती पण निगेटिव्ह आली, तुमचा पिरियड नाही आलाय, तर यू कॅन वेट फॉर 10 days. तुम्ही 10 days हा सेफ फेअरमध्ये तुम्ही वेट करू शकता की तुमचं पिरियड येतोय की नाही. कधी कधी काही लाईफस्टाईल किंवा काही गोष्टीमुळे थोडाफार एकाच महिना तुमचा पिरियड थोडासा वर खाली होऊ शकतो. ठीक आहे. 10 days वेट करा. 10 days सुद्धा तुमचा पिरियड नाही आला, तुम्हाला काही सिम्पटम्स नाही आहेत किंवा सिम्पटम्स आहेत, तर यू शुड गो फॉर टू डॉक्टर. डॉक्टरकडे जा, तुमच्या जे कन्सल्टिंग गायनेकोलॉजिस्ट, तुमचे फॅमिली डॉक्टर जेही असतील त्यांना जाऊन तुम्ही व्हिजिट करून त्यांना भेटू शकता आणि त्यांना तुमचे विचारतो तुम्ही काय सिम्पटम्स आहेत का, तुम्हाला जर काय वाटतं तुम्ही त्यांना एक्सप्रेस करू शकता. मग ते तुम्हाला सांगतील यू कॅन गो फॉर सोनोग्राफी. ते लोक आधी करणार त्यांच्या क्लिनिकमध्ये किंवा त्यांच्या जे हॉस्पिटल तुम्ही टेस्ट करणार यूपीटी. सेकंड डे काय करू शकतात, तुमचं एक इंटरनल चेकअप करू शकतात, कारण काही चेंजेस होतात बॉडीमध्ये, तर तुमचं इंटरनल चेकअप करून ते बघतील की तुम्हाला काय असे चेंजेस वाटत आहेत का किंवा थोडेफार काय बदल वाटत आहेत का, ते तुम्हाला इथं बघू शकतात. आणि स्टार्टिंगला खूप कमी असं समजतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला डिरेक्टली बोलतील तर यूपीटी तुमचं निगेटिव्ह आलं. फर्स्ट झाले कंडिशन तुम्ही पॉझिटिव्ह आहात, विषय संपला, यू कॅन स्टार्ट विथ द मेडिकेशन फॉर युअर ANC चालू होईल. तुम्हाला निगेटिव्ह आलाय तर हीच कंडिशन आहे, तुम्हाला निगेटिव्ह आहे, यूपीटी तुम्ही 3-4 वेळा केली ती निगेटिव्ह आहे, डॉक्टरकडे तुम्ही चेक केलं ती पण निगेटिव्ह आहे, मग तुम्हाला काय करतील, तुम्हाला सोनोग्राफी लिहून देतील. तर सोनोग्राफीमध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर म्हणजे तुम्हाला जस्टेशन वीक्स कन्फर्म होतील, सॅक बनलाय 4-5 वीक्सचा बनलेला आहे, तर येईल, हार्टबीट झाला की नाही, हार्टबीट थोडे कमी होतात
नाही आहे मोस्टली 6 वीक्सपर्यंत, पण ॲटलीस्ट सॅक फॉर्म झाला की तुम्हाला समजेल ठीक आहे, तुझा युपीटी जर निगेटिव्ह आली असेल, सॅक फॉर्म झाला, यू आर प्रेग्नेंट. दुसरी कंडिशन आहे सॅक नाही फॉर्म झालाय तुमचा, सॅक दिसत नाही आहे, कारण का एकच फक्त किती दिवस झाले, 1 मंथ झाला, म्हणजे तुमचा लास्ट पिरियड आला 1 महिन्यापूर्वी, तुमचा पिरियड मिस झाला, 10 डेज तुम्ही डॉक्टर केलंय, तर सॅक दिसत नाहीये, युपीटी पण तुमची निगेटिव्ह, सॅक पण दिसत नाहीये, तुम्हाला असं वाटतं मी प्रेग्नेंट आहे, असं तुमचं कंडिशन असेल, मग डॉक्टर त्या सोनोग्राफीच्या खाली लिहिलेलं असतं यू कॅन गो फॉर द फॉलोअप विथ अ बीटा एससीजी. ठीक आहे, आता बीटा एससीजी पहिलं झालं युपीटी, मग तुम्ही सोनोग्राफी केली, दोघांमध्ये नील तर नॉट प्रेग्नेंट झालेलं आहे, पण डॉक्टर लिहितात फॉलोअप विथ द बीटा एससीजी. तर काही बीटा एससीजी म्हणजे काय, तर जेव्हा आपण प्रेग्नंट होतो आपल्या बॉडीमध्ये सॅक फॉर्म व्हायला सुरुवात होती इंट्रायुटेराइन, त्याच्यामध्ये इंटरप्ट असं नाही कोणत्याही म्हणजे तुमच्या फिमेल बॉडी म्हणजे पार्टच्या कोणत्याही जे इंटरनल पार्टमध्ये जेव्हा सॅक बनायला सुरुवात होतं. आता नॉर्मल प्रेग्नेन्सी ते इंट्रायुटर म्हणजे युट्रसमध्ये, आणि सेकंड आहे अपार्ट फ्रॉम युट्रस अदर पार्ट ऑफ दी द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, जेव्हा त्याच्यामध्ये सुरुवात होते तेव्हा त्याला म्हणतात एक्टोपिक प्रेग्नन्सी. ठीक आहे, एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय की तुमचं युट्रस इंट्रायुटरन बनण्यापेक्षा दुसऱ्या पार्टवर कुठे बनत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला एक्टोपिक प्रेग्नन्सी. तुम्हाला मी एक नवीन एक्टोपिक प्रेग्नन्सी नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवेल, तर लक्षात ठेवा फक्त काय आहे. यात एकामध्ये आलंय पॉझिटिव्ह, त्यामुळे ती व्यक्ती एकदम खुश आहे बिकॉज ॲज देअर वॉन्ट, त्याचं झालंय. सेकंड आहे की तुमचा युपीटी पण निगेटिव्ह आली आहे, सोनोग्राफीमध्ये पण व्यवस्थित दिसत नाही, तुम्ही बीटा एससीजी करताय. तुम्हाला सांगू की बीटा एससीजी काय, तर बीटा एससीजी हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतो, त्यामध्ये कन्फर्म होतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही. ठीक आहे, तर बीटा एससीजी ब्लड टेस्ट आहे, जसं युरिन टेस्ट झाली सोनोग्राफी, आता बीटा एससीजी ब्लड टेस्ट आहे. त्या ब्लड टेस्टची प्राइस काहीतरी 600 स्टार्ट होते, 6 टू जे काय पुढे लॅब टू लॅब ते चेंज होतात. तर बीटा एससीजी मध्ये 1 वीक येतात, तुम्ही किती वीकचे प्रेग्नेंट आहात, त्यामुळे समजा 1 ते 3 वीकचा वेगळा त्याचा नंबर आहे, अगदी 1 ते म्हणजे पूर्ण ते बीटा एससीजी वीक्स असते, वीक्सनुसार तुम्हाला समजतं तुमच्या बॉडीमध्ये किती पर्सेंटपर्यंत ते फॉर्म झालेलं आहे. तर ही अशी तुमची 3rd कन्फर्मेटरी टेस्ट. ह्याच्यामध्ये मात्र कन्फर्म होतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही आहात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 3 टाईपने तुमची प्रेग्नन्सी डिटेक्ट करू शकता. अर्ली टाईम म्हणजे अगदी फर्स्ट ट्रायमिस्टरच्या अगदी स्टार्टिंग पासून. ठीक आहे, पहिली तुम्ही बघितली युपीटी जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह तुम्हाला समजेल. सेकंड आहे तुमची सोनोग्राफी, म्हणजे डॉक्टर चेक करून मग तुम्हाला सोनोग्राफी सांगतील, ती सोनोग्राफीमध्ये तुम्ही बघणार की तुमच्यामध्ये सॅक फॉर्म झालाय की नाही, किती वीकचा फॉर्म झालाय, किंवा नसेल फॉर्म झाला तर तुम्हाला सांगणार की कन्फर्मेटरी टेस्ट आहे, ती आहे 3rd बीटा एससीजी. तर बीटा एससीजी टेस्ट पण एक कन्फर्मेटरी टेस्ट आणि फायनल टेस्ट मानली जाते की तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन तो फॉर्म होतोय की नाही, तुमच्या बॉडीमध्ये सॅक फॉर्म व्हायला सुरुवात झाली आहे की नाही, आणि तुम्ही किती वीकपर्यंत प्रेग्नेंट आहात. अशा 3 टाईपने तुमची प्रेग्नन्सी डिटेक्ट तुम्ही करू शकता. कधी कधी ह्या 3 गोष्टी निगेटिव्ह आल्या पण तुमचा पिरियड येत नाहीयेत तर तुम्ही अगदी 2 ते 3 हफ्त्यांपर्यंत वेट करू शकता. जर तुम्हाला जे काय तुम्हाला बॉन्ड किंवा तुम्हाला अनवॉन्टेड जे काय प्रेग्नन्सी आहे त्यासाठी तुम्ही वेट करू शकता. किंवा कधी कधी बिकॉज काय होतं ना, कधी कधी लेट कन्सिव्ह केल्यामुळे फॉर्म होण्यासाठी वेळ लागतो, सोनोग्राफीमध्ये दिसण्यासाठी वेळ लागतो, किंवा युपीटी मध्ये येण्यासाठी वेळ लागतो, तर तुम्हाला तुम्ही वेट करू शकता. त्यामुळे बिलकुल घाबरून जायचं नाही की मी प्रेग्नंट आहे की नाही होत आहे, किंवा कोणत्या कोणत्या टेस्टमध्ये येत नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये बिलकुलच घाबरण्यासारखं किंवा कन्फ्युज होण्यासारखं काहीही नाहीये. ठीक आहे, एक सिम्पल या टेस्ट आहेत, आणि अगदी तुम्ही समजा तुम्हाला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे, यू वॉन्ट टू टर्मिनेट द प्रेग्नन्सी, त्यासाठी तुम्हाला डॉक्टर अगदी 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला हेल्प करून तुम्हाला चांगलं कन्सल्ट करून तुम्हाला व्यवस्थित चेकअप करून ते मेडिसिन देऊ शकतात. त्याच्यामुळे बिलकुल घाबरून जाऊ नका. तुमच्या सिम्पटम्स आहेत, जर काही सिम्पटम असेल त्याला बिलकुल इग्नोर करू नका. खूप लोकांना कळतं की प्रेग्नंट आहेत पण त्यांना सिम्पटम येत असतात, पण ठीक आहे प्रेग्नन्सी तर चालू आहे असं बिलकुल करू नका. गाईज आय होप मी अगदी थोडक्यात आणि अगदी वेगळ्या वेळी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्हाला डाऊट असेल तर मला प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला अजून काही कन्फ्युजन असेल किंवा अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. पण या 3 टेस्ट आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या की नाही मला नक्की मेसेज करून सांगा. तोपर्यंत गाईज टेक केअर अँड थँक्यू सो मच. बाय बाय.